प्रचंड चर्चेमध्ये आहे. मग खरात प्रकरण असेल, TCS प्रकरण असेल, याकडे आपण कसं पाहता? आणि आपण देखील अनेक मोर्चे या निमित्तानं काढलेले आम्ही पाहिले. खरात प्रकरण असेल, TCSचं प्रकरण असेल, ह्या दोन्ही प्रकरणाने निश्चितच आमच्या नाशिकला थोडंसं गालबोट लागलं. आम्हाला लोकप्रतिनिधी या नात्याने आणि महिला लोकप्रतिनिधी या नात्याने खूपच वाईट वाटलं. म्हणजे खरात इतक्या घाणेरड्या पद्धतीने तो वागत असेल आणि TCS सारख्या कंपनीमध्ये अशा प्रकरण घडू शकतंय, हे जेव्हा कळालं तेव्हा मन अतिशय सुन्न झालं. पण मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे मनापासून आभार मानेल की या दोन्ही प्रकरणांना त्यांनी अतिशय संवेदनशीलरित्या आणि कुठंही त्याला विलंब न लावता देवाभाऊंनी खरात प्रकरणामध्ये ते इतका टोकाचा SIT लावून सगळा तपास केला की आज महाराष्ट्र राज्याकडे पूर्णतः त्या विषयाची कुंडली आलेली आहे. आणि कॅप्टन खरात मला वाटत नाही आता तो जेलमधून बाहेर होईल, कारण त्यांनी जी कृत्य केलेली आहे तर त्याचा मृत्यू देखील त्या जेलमध्येच होणार, म्हणजे फासाला जाईल तो किंवा त्याला जी काही शिक्षा होईल. आणि TCS सारख्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये TCSचं नाव इतकं नावाजलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीने लव जिहादची प्रकरणं घडणं. एक हिंदू मुलगा होता जो अतिशय सात्विक गुणांचा असताना त्याचं धर्मांतरण करायला लावलं, त्याला गोमांस खायला लावलं. त्याच्यानंतर काही मुलींना खास त्याच्यामध्ये फसवणं, त्यांचा वर्कलोड वाढवणं, त्याच्यातनं त्यांची मानसिक कुचंबना करणं. तुला जर आता नोकरी टिकवायची असेल तर मग तुला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागतील. आणि त्याच्यातनं जे काही आपण बघितलं, ज्या मुलींचं शोषण केलं गेलं, ही प्रकरणं अतिशय वाईट आहेत. कारण मुलींना एकदा चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली, तेही TCS सारख्या ठिकाणी, की गरीब घरातल्या मुलींना असं वाटतं की एवढ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये मला नोकरी मिळालेली आहे तर ती नोकरी टिकायला पाहिजे. ती टिकली नाही तर माझ्या घरातले काय म्हणतील, किंवा मग ही नोकरी गेली तर मी पुढे दुसऱ्या नोकरी घ्यायला जाताना मी काय सांगणार की मी TCS का सोडली. ह्या ज्या मनातल्या सगळ्या वेदना असतील, विवंचना असतील, ह्याच्यातनं ज्या मुली गेलेल्या आहेत, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आणि या दोन्ही प्रकरणांचा छडा अतिशय चांगल्या पद्धतीने SIT नेमून देवेंद्रजी फडणवीस यांनी जो लावला, आणि ह्याच्यातनं परत अशा पद्धतीची प्रकरणं घडू नये म्हणून जे काही सरकारने कारवाई केलेली आहे ही अतिशय चांगली आहे. परंतु कॅप्टन खरात असेल किंवा TCSचं प्रकरण असेल, लव जिहादचं प्रकरण असेल, ह्याच्यातनं नक्कीच आमच्या नाशिकच्या नावाला थोडंसं गालबोट लागण्याचा प्रयत्न झालेला होता. परंतु येणाऱ्या सिंहस्थामध्ये आम्ही त्या कामांमध्ये आता सगळेजण व्यस्त झालेलो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जोरात काम देखील करत आहोत.